चिमुकली वडिलांच्याच ट्रक खाली चिरडली। मेंदूचाही भाग बाहेर आला, पण नंतर घडला चमत्कार। आई तर आई, डॉक्टरही धक्क्यात। त्या दिवशी सकाळ इतर दिवसांसारखीच उजाडली होती। सूर्याची कोवळी किरणं अंगणात पसरली होती। घरात नेहमीची लगबग सुरू होती। कुणी नाश्ता तयार करत होतं, कुणी बाहेर जाण्याची तयारी करत होतं, तर अंगणात उभा असलेला मोठा ट्रक दिवसाच्या कामासाठी सज्ज होता। वातावरण अगदी शांत होतं। कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणानंतर याच घरात किंकाळ्यांचा आवाज घुमणार आहे आणि एका क्षणाची चूक संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकणार आहे। ती अवघी काही महिन्यांची चिमुकली अंगणात इकडून तिकडे धावत होती। कधी आईकडे बघून हसायची, कधी वडिलांकडे हात लावायची। तिच्या छोट्याशा पावलांचा आवाज संपूर्ण घरात आनंद भरत होता। आई एका कामात गुंतली होती, वडील ट्रकमध्ये बसून इंजिन सुरू करण्याच्या तयारीत होते। सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं, पण अनेक मोठे अपघात हे असेच या सामान्य दिसणाऱ्या क्षणांमध्ये घडतात हे त्या कुटुंबाला अजिबात ठाऊक नव्हतं। वडिलांनी आरशात एक नजर टाकली। ट्रक हळूहळू मागे सरकू लागला। काही फूट अंतर गेल्यानंतर अचानक चाकाखाली काहीतरी आल्यासारखा धक्का बसला। क्षणभर त्यांना वाटलं एखादा दगड असेल, पण मनात एक अनामिक भीती दाटून आली। त्यांनी घाईघाईने ब्रेक दाबला, दरवाजा उघडून खाली उडी मारली आणि मागे धावत गेले। समोरचे दृश्य पाहून त्यांचा विश्वास अडला। त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता। काही क्षण ते जणू दगडासारखे उभे राहिले। त्यानंतर अचानक त्यांनी एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी फोडली। ती किंकाळी ऐकताच घरातील सर्वजण बाहेर धावत आले। आईने समोरचे दृश्य पाहिलं आणि ती जागेवर कोसळली। काही सेकंदांपूर्वी हसणाऱ्या घरात आता फक्त आक्रोश आणि अश्रू उरले होते। पुढच्या काही मिनिटात संपूर्ण परिसर त्या घटनेने हादरून गेला। शेजारी, नातेवाईक आणि गावकरी लोक धावत आले। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भीती, असहायता आणि धक्का स्पष्ट दिसत होता। कुणी रुग्णवाहिकेला फोन करत होतं, कुणी जागा मोकळी करत होतं, तर कुणी देवाचे नाव घेत प्रार्थना करत होतं। त्या क्षणी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा झाला होता। त्या क्षणी कोणालाही काय करावं हे सुचत नव्हतं। काही जण घाबरून मागे सरकत होते, तर काही जण धावत जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करत होते। आईच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला। ती सतत आपल्या मुलीचं नाव घेत रडत होती। वडील मात्र पूर्णपणे सुन्न झाले होते। त्यांच्या हातपायांना थरथर सुटली होती। काही क्षणांपूर्वी स्वतःच्या हातांनी ट्रकचं स्टीअरिंग पकडलेला माणूस आता स्वतःच्या मुलीकडे पाहायलाही घाबरत होता। त्यांना वाटत होतं की आयुष्यभराची सर्वात मोठी चूक त्यांच्या हातून घडली आहे। आजूबाजूचे लोक धावत आले। कोणीतरी पाण्याची बाटली आणली, कोणीतरी चादर घेऊन आलं, पण त्या क्षणी कोणालाही काय करायचं समजत नव्हतं। प्रत्येकजण फक्त देवाला एकच प्रार्थना करत होतं, ही चिमुकली कशीबशी वाचावी। काही महिला आईला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती पुन्हा मुलीकडे धाव घेत होती। तिच्या डोळ्यात फक्त भीती होती। प्रत्येक आईला पडणारा सर्वात भयानक प्रसंग तिच्यासमोर उभा होता। रुग्णवाहिकेचा सायरन दूरवरून ऐकू येऊ लागला आणि उपस्थित लोकांच्या मनात आशेचा एक छोटासा किरण दिसला। पॅरामेडिक्स काही सेकंदातच घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिस्थिती पाहताच वेळ न दवडता उपचार सुरू केले। प्रत्येक हालचाल अतिशय वेगाने सुरू होती। एक जण उपकरणं तयार करत होता, दुसरा प्रकृती तपासत होता, तर तिसरा हॉस्पिटलशी संपर्क साधत होता। सर्वांना माहिती होतं की प्रत्येक सेकंद अमूल्य आहे। दरम्यान वडील सतत स्वतःला दोष देत होते। त्यांच्या डोळ्यासमोरच एकच क्षण वारंवार फिरत होता, जर मी आणखी एकदा मागे पाहिलं असतं तर, जर मी एक सेकंद थांबलो असतो तर, हे जर त्यांच्या मनाला पोखरत गेलं। त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। त्या दिवशी त्यांनी स्वतःलाच कधी माफ न करण्याची शपथ घेतली। रुग्णवाहिका वेगाने हॉस्पिटलकडे धावत होती। आत डॉक्टर उपचार करत होते आणि बाहेर आई देवाचं नाव घेत होती। प्रत्येक स्पीड ब्रेकर, प्रत्येक वळण, प्रत्येक मिनिट तिला एक युग वाटत होतं। रुग्णवाहिकेतील वातावरण इतकं गंभीर होतं की कुणी एकमेकांशी बोलत नव्हतं। फक्त मशीनचे आवाज आणि डॉक्टरांच्या सूचना ऐकू येत होत्या। हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आधीपासूनच तयार असलेली वैद्यकीय टीम धावत आली। स्ट्रेचर थेट आपत्कालीन विभागात नेण्यात आलं। डॉक्टरांनी तातडीने सर्व तपासण्या सुरू केल्या। बाहेर आईवडिलांना थांबवण्यात आलं। त्या बंद दरवाजाच्या पलीकडे नेमकं काय सुरू होतं याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, पण त्या दरवाजामागे एक छोट्याशा जीवासाठी वेळेची स्पर्धा सुरू झाली होती। एकामागून एक तज्ज्ञ डॉक्टर पोहोचू लागले। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तपासणी सुरू केली। गंभीर चर्चा सुरू होती। कुणी स्कॅन पाहत होतं, कुणी अहवाल तपासत होतं, तर कुणी पुढच्या उपचारांची तयारी करत होतं। बाहेर बसलेल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न होता, ती वाचेल का? काही वेळाने एक डॉक्टर बाहेर आले। त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून आईचं दृश्य अक्षरशः थांबल्यासारखं झालं। त्यांनी शांतपणे सांगितलं की परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि पुढील उपचार तातडीने करावे लागतील। हे ऐकताच वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला। त्यांनी पहिल्यांदाच मोठ्याने रडायला सुरुवात केली। यानंतर मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं। दरवाजा बंद झाला आणि बाहेर फक्त शांतता पसरली। घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण कुटुंबासाठी वेळ जणू थांबली होती। प्रत्येक वेळेस दरवाजा हलल्याचा आवाज आला की सगळेजण स्तब्ध उभे राहत होते, पण पुन्हा निराश होऊन बसत होते। प्रतीक्षेपेक्षा कठीण शिक्षा कोणतीच नसते याची जाणीव त्या दिवशी सर्वांना झाली। ऑपरेशन सुरू असताना संपूर्ण कुटुंबाने देवाकडे एकच मागणं मागितलं, आमचं काहीही घ्या, पण आमच्या मुलीला वाचवा। त्या प्रार्थनेत शब्द कमी, अश्रू जास्त होते। हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच आशा होती की बंद दरवाजा उघडेल आणि डॉक्टर एखादी चांगली बातमी देतील, पण अजूनही ती वेळ आली नाही। ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेल्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। ती पुन्हा पुन्हा देवाचा धावा करत होती। प्रत्येक काही मिनिटांनी उठून दरवाजाकडे पाहायची आणि पुन्हा निराश होऊन खाली बसायची। वडील मात्र एका कोपऱ्यात डोकं घालून शांत बसले होते। त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता, जर त्या क्षणी मी ट्रक सुरू केला नसता आणि जर मी अजून एकदा मागे पाहिलं असतं तर आज ही वेळ आली नसती। स्वतःलाच दोष देत ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते। ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू होती। एकामागून एक उपकरणं वापरली जात होती।
प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. अनुभवी सर्जनही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक पाऊल टाकत होते. कुठलीही चूक होऊ नये म्हणून संपूर्ण टीम एकाग्रतेने काम करत होती. बाहेर बसलेल्या कुटुंबियांना मात्र आत काय सुरू आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्यासाठी वेळ जणू थांबली होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. काही नातेवाईक जप करत होते, काही जण हात जोडून बसले होते. कोणीही मोठ्याने बोलत नव्हतं. फक्त घड्याळाच्या काट्यांचा आवाज आणि अधूनमधून येणाऱ्या मशीनच्या बीपचा आवाज वातावरण अधिक गंभीर करत होता. प्रत्येकजण डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होता. अनेक तास उलटल्यानंतरच अखेर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. सर्वजण धावत डॉक्टरांभोवती जमा झाले. डॉक्टरांचा चेहरा थकलेला होता. त्यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण पुढचे काही दिवस अत्यंत निर्णायक असतील. अजून काही निश्चित सांगणं शक्य नाही. हे ऐकताच आई पुन्हा रडू लागली. तरी वडिलांनी डॉक्टरांचे हात धरून फक्त एकच विनंती केली, कृपया माझ्या मुलीला वाचवा. त्यानंतर चिमुकलीला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. तिच्या शरीराला अनेक उपकरणं जोडलेली होती. प्रत्येक क्षणी तिची प्रकृती तपासली जात होती. डॉक्टरांनी नर्सेस दिवसरात्र तिच्यावर लक्ष ठेवून होते. आईवडिलांना काही मिनिटांनीच तिला पाहण्याची परवानगी मिळत होती. त्या काही मिनिटातही ते तिच्याशी बोलत राहायचे, तिचा हातात हात घ्यायचे आणि त्यांचा आवाज ऐकत असेल अशी आशा बाळगायचे. दिवस सरत होते, पण प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेऊन येत होता. कधी अहवाल थोडासा सकारात्मक असायचा, तर कधी पुन्हा एखादी गुंतागुंत समोर यायची. कुटुंबाची मानसिक अवस्था पूर्णपणे खालावली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. हॉस्पिटलच्या मंदिरात जाऊन ते रोज प्रार्थना करत होते. अनेक अनोळखी लोकांनीही ते चिमुकलीसाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. एके दिवशी डॉक्टरांनी पुन्हा काही महत्त्वाच्या तपासण्या करण्याचा निर्णय घेतला. नवीन स्कॅन काढण्यात आले. सर्व अहवाल एकत्र करून वरिष्ठ डॉक्टरांनी त्याचा बारकाईने अभ्यास सुरू केला. खोलीत पूर्णपणे शांतता होती. प्रत्येकजण अहवालाकडे पाहत होता. काही मिनिटं कुणीही काही बोललं नाही. त्यामुळे बाहेर बसलेल्या कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर या आधीपेक्षा वेगळे भाव होते. त्यांनी सांगितले की उपचारांना शरीर अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद देत आहे. अजून धोका पूर्णपणे टळलेला नसला तरी आशेचा किरण दिसू लागला. हे शब्द ऐकताच आईने देवाचे आभार मानले. अनेक दिवसांनी वडिलांच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू उमटलं. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. चिमुकलीने प्रथमच हाताची बोटं हलवली. काही वेळाने तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी लगेच पुन्हा तपासणी केली. आईने तिचं नाव घेताच तिच्या हातात हलकीशी हालचाल जाणवली. तो क्षण पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर आशेचा प्रकाश दिसू लागला होता. पुढील काही आठवड्यात तिची प्रकृती सातत्याने सुधारत गेली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन सुरू झालं. हळूहळू ती बसू लागली, नंतर उभी राहू लागली आणि काही दिवसांनी पुन्हा हसत खेळू लागली. त्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा आईने मुलीला घट्ट मिठी मारली आणि वडिलांनी डोळे पुसत एकच वचन दिलं, आयुष्यात पुन्हा कधीही वाहन सुरू करण्यापूर्वी आजूबाजूची खात्री केल्याशिवाय स्टेअरिंगला हात लावणार नाही. त्या दिवसाने त्यांच्या आयुष्याला कायमचा एक मोठा धडा दिला.